नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत कॅपिटल मार्केट किंवा भांडवली बाजार याच्या संबंधी. तर इकॉनॉमीमधलं हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे आणि याच्यावर रेग्युलर तुम्हाला बेसिक जे कन्सेप्ट्स आहेत तिच्यातले त्यावर प्रश्न विचारले जातात. UPSC, MPSC, PSI ना तुम्हाला छोट्या छोट्या याच्यात हे प्रश्न येत असतात. तर ते आपण बघूयात. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच नावाचा आपला डॉक्टर सुशील स्पॉटलाईट फेसबुक ग्रुपही आहे, तो सायमल्टेनियसली फॉलो करा. तर बघूयात कॅपिटल मार्केट किंवा भांडवली बाजार. आता कॅपिटल मार्केट काय असतं? जर एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असला तर त्या व्यवसायासाठी त्याला भांडवल लागत असतं, म्हणजे पैसे लागतात. म्हणजे चला आपण एक एक्झाम्पल घेऊयात की आता या कोविड-19चं लॉकडाऊन उठलं की त्याच्यानंतर आपण एक पुण्यामध्ये भारी हॉटेल सुरू करूयात की ज्या हॉटेलचं वातावरणच अँटी करोना असणार आहे आणि कोविड फ्री सगळं वातावरण असेल, तर लोक जेणेकरून तिथं जास्तीत जास्त येतील आणि आपल्या हॉटेलमध्ये राहतील आणि आपल्याला फायदा होईल त्याचा. पण याच्यासाठी आपल्याला पाहिजे 100 रुपये. 100 रुपयात काय नसतं होतं, पण तरी ठीक आहे, आपण धरूयात कन्फिडंट 100 रुपये आपल्याला पाहिजेत. हे 100 रुपये आपल्याकडं नाही. कोविड-19मध्ये आपला सगळा पठ्ठा बसला आहे. आपल्याकडं मग कॅपिटल मार्केटचा काय ऑप्शन आहे? तर कॅपिटल मार्केट काय करतं? लॉंग टर्मसाठी फंड रेस करून देतं. तर कॅपिटल मार्केटचा हा एक फंड आहे, लॉंग टर्म फंडिंग. मोठमोठे इन्व्हेस्टर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि लॉंग टर्मसाठी हे देतं. MCQसाठी लक्षात ठेवायचं, कॅपिटल मार्केट फॉर लॉंग टर्म, मनी मार्केट इज फॉर शॉर्ट टर्म. MCQ क्लिअर? ओके. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स असतात आणि त्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत कॅपिटल मार्केटच्या त्यांना म्हटलं जातं NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. आता ही NBFC जी असते तर त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नोट. ती नोट काय इथं की कॅपिटल मार्केटमधल्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या NBFC म्हणूनच ओळखल्या जातात, परंतु सगळ्या NBFC ह्या काही कॅपिटल मार्केट असतात असं नाही. म्हणजे अदर दॅन कॅपिटल मार्केट NBFCs असू शकतात, हे एक लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब याच्यामध्ये जी आहे की आता या NBFCs ज्या आहेत त्या NBFCचं बेसिक काय असतं? एक NBFCमध्ये 2 बेसिक प्रकार असतात, डिपॉझिट घेणारे, डिपॉझिट न घेणारे. आता याच्यामध्ये काय असतं ना की NBFC डिपॉझिट घेऊ शकतात, परंतु त्या डिमांड डिपॉझिट घेऊ शकत नाही. सो नो डिमांड डिपॉझिट्स इन NBFC. दुसरी महत्त्वाची गोष्ट, NBFC ज्या आहेत त्या पेमेंट सेटलमेंट सिस्टीमचा भाग नाहीत, जशा आपल्या कमर्शियल बँक असतात, आणि त्याच्यामुळेच त्या पेमेंट सेटलमेंट सिस्टीमचा भाग नसल्यामुळे त्या चेक इश्यू करू शकत नाहीत. सो नो चेक. त्याच्यानंतर आपल्या ज्या कमर्शियल बँक आहे, फॉर एक्झाम्पल SBIमध्ये तुमचं अकाउंट आहे, तिच्यात जे तुम्ही पैसे टाकलेले आहेत त्या पैशांना इन्शुरन्स कव्हर असतं. कुणाचं इन्शुरन्स कव्हर असतं? तर इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, ICGC हे त्याला विमा देतं. म्हणजे उद्या जर SBIचं काही झालं तर आपले पैसे राहतात शाबूत. ओके. तर असं जे काही इन्शुरन्स कव्हर आहे ते NBFCला नसतं. सो बघा, NBFC नो डिमांड डिपॉझिट, डिमांड डिपॉझिट नाही, चेक देऊ शकत नाही आणि याला इन्शुरन्स कव्हर नसतं ICGCचं. ओके, डिपॉझिट्सला इथल्या. तर ते एक लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या NBFCवर पण आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. आता बघा, हे कॅपिटल मार्केट आहे. आता ते हॉटेल लक्षात ठेवा, 100 रुपये आपले. आता याच्यामध्ये 3 महत्त्वाचे याचे स्तंभ आहेत. एक म्हणजे सिक्युरिटी मार्केट, 2 म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि तिसरं म्हणजे फायनान्शियल इंटरमिजिएटरीज. तर या 3 स्तंभांवर हे कॅपिटल मार्केट उभं आहे. या कॅपिटल मार्केटमध्ये सगळ्यात बेसिक आहे सिक्युरिटी मार्केट. या सिक्युरिटीमध्ये मग शेअर्स, डिबेंचर अशा सगळ्या गोष्टी येतात. तर ते आपण बघणार आहोत. या सिक्युरिटीज ज्या असतात तर या सिक्युरिटीज गव्हर्नमेंटच्या पण असतात आणि इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल कंपन्या त्यांच्यासुद्धा असतात. आणि यांना जे विकण्यासाठीचं म्हणजे त्याचं जे ट्रेडिंग होतं त्याच्यासाठी एक न्यू इश्यू मार्केट आणि ओल्ड इश्यू मार्केट असे 2 ऑप्शन्स असतात सिक्युरिटीजचा व्यापार करण्याचे. या न्यू इश्यू मार्केटलाच प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं आणि ओल्ड इश्यू मार्केटला सेकंडरी मार्केट असं म्हटलं जातं. असं का म्हटलं जातं? तर त्याचं रिझन असं आहे की जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच फ्रेश ॲट अ फर्स्ट टाईम शेअर इश्यू करते आणि त्याचं जे काही विकलं जातं त्याला न्यू इश्यू म्हटलं जातं. पहिल्यांदाच कंपनीचे शेअर्स आलेले आहेत, प्रायमरी मार्केट. आणि ज्यावेळेस हेच शेअर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीने एक शेअर काढला सुरुवातीला, तो विकला. आता ह्या एक शेअरला काय होईल ना, हा A माणसाने घेतलेला होता, A नावाच्या माणसाने हा विकत घेतला. आता Aला काय वाटतं आहे की मला हा विकून टाकायचा आहे शेअर, कारण त्याला पैशाची गरज आहे. त्याने तो Bला विकला. तर त्याच्यासाठी तो Bला विकायला शोधायला कुठं जाणार? ओल्ड इश्यू मार्केटमध्ये. म्हणजे
जे काही एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स असतात ते त्यांच्याकडचे शेअर जिथं विकतात त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. मग परत असं होऊ शकतं बीला परत हा शेअर सीला विकावासा वाटू शकतो, हा ना. तर हे चालू असतं चर्चा, म्हणजे इकडून तिकडं. तर ते ओल्ड इश्यू मार्केट किंवा सेकंडरी मार्केट. ओके, आता हे 3 नीट लक्षात ठेवायचे. आपण एक 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 याच्यातला कन्सेप्ट क्लिअर करत जाणार आहे. सगळ्यात आधी आपण सिक्युरिटी मार्केट बघूयात. आता बघा, सिक्युरिटी मार्केट, तुम्हाला आपलं हॉटेल आठवत असेल, तिच्यासाठी आपल्याला उभं करायला 100 रुपये पाहिजेत. आपल्याकडं काय ऑप्शन्स आहेत अकॉर्डिंग टू द सिक्युरिटीज? एक ऑप्शन आपल्याकडे आहे, तो म्हणजे आपण शेअर्स करायचे. म्हणजे आपण या 100 रुपयाचे 1 रुपयाचे 100 शेअर केलेत. 100 लोकांना आपण पटवलं की आपली कन्सेप्ट भन्नाट आहे, जगात भारी आहे, एक नंबर आहे. त्यांनी आपल्याला 1 रुपये दिला आणि हे 100 रुपये आपल्याकडे आले, आपला बिझनेस सुरू झाला. या 100 शेअर्स आपण याचे बनवले होते. ते शेअर्स कसे कसे असू शकतात? ते इक्विटी शेअर असू शकतात, ते प्रेफरन्सेस शेअर असू शकतात. ओके, याच्यात 2 प्रकार आहेत, ते आपण समजून घेऊयात. आणि तिसरं एक असतं ते डेरिव्हेटिव्ह असतं, तेही आपण समजून घेऊयात. तर शेअरमध्ये 3 गोष्टी आहेत: इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, डेरिव्हेटिव्ह शेअर. आता याच्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जगाला लाख समजून सांगितलं की आम्ही जगात भारी, आम्ही भन्नाट आहे, आपल्याकडून कुणीही काही घेतलेलं नाही आहे, लोक परेशान आहेत, त्यांना लॉकडाऊनमुळे त्यांचा पण सगळा पठ्ठा बसला आहे, त्यांच्याकडे 1 रुपया पण नाही तुम्हाला द्यायला. त्या केसमध्ये तुमच्याकडे काय असतं? डेप्ट इन्स्ट्रुमेंट. डेप्ट म्हणजे काय? कर्ज घेणे. तर हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे सिक्युरिटी मार्केटमध्ये. कर्ज तुम्ही बॉन्ड आणि डिबेंचरच्या याच्यातून घेऊ शकता. तर डेप्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे, एक आहे बॉन्ड, दुसरं आहे डिबेंचर. ओके, आता आपण हिचं बेसिक, ह्या दोघांचं बेसिक समजून घेऊयात. एक, शेअर म्हणजे काय? तर शेअर म्हणजे जे काही भांडवल उभं राहणार आहे 100 रुपयाचं, तिच्यात भांडवलावर आणि त्याच्यातून येणाऱ्या प्रॉफिटवर त्या लोकांचा हक्क राहणार ज्यांनी शेअरमध्ये गुंतवणूक केलेली. फॉर एक्झाम्पल, या 100 लोकांनी आपल्याकडे गुंतवणूक केलेली आहे, तर आपल्या हॉटेलमधून जर जे काही प्रॉफिट उद्या येणार आहे तर तिच्यात आणि भांडवलात, ऑलरेडी त्यांनी भांडवलाला पैसे दिलेले आहेत, तर भांडवलाचे पण ते भागीदार आहेत आणि त्या भांडवलावर जे काही कमवलं जाणार आहे तिच्यामध्येही त्यांचा हिस्सा राहील, जर ते शेअर होल्डर असले तर. ओके, आता जर तुम्ही कर्ज घेतलं आहे तर हिच्यामध्ये ही गोष्ट नसते. हिच्यामध्ये भांडवलावर कर्ज देणाऱ्याचा कसलाही अधिकार नसतो. इन्व्हेस्टर जो आहे इथं बॉन्ड्स आणि डिबेंचरमध्ये जो इन्व्हेस्ट करतोय तो एक कर्ज म्हणून इन्व्हेस्ट करतोय आणि कर्ज दिलेलं आहे, त्याच्यामुळे भांडवलावर त्याचा कसलाही प्रकारचा हक्क असणार नाही. त्याने जे काही कर्ज दिलेलं आहे त्या कर्जासाठी आपण काय देणार? त्याला व्याज आपण देणार आहोत, रिगार्डलेस ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. उद्या जर आपलं हॉटेल डब्यात गेलं, है ना, जमलंच नाही आपला सगळा कन्सेप्ट, की लोकांना करोनाची म्हणजे सवयच झाली, ते म्हटले की काय गरज आहे ना करोना फ्री हॉटेलची, आता आमच्याकडे इम्युनिटी आहे. हर्ड इम्युनिटी काय असते ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. हर्ड इम्युनिटी आली आणि त्यांनी जर हॉटेलच आपलं चाललंच नाही, तर आपला लॉस होऊ दे की प्रॉफिट होऊ दे, त्यांना काही घेणं देणं नाही. आपल्याला त्यांना त्या लोनवरचं व्याज द्यायचं आहे, तर ते लक्षात ठेवा. आता इकडे इक्विटी शेअर्स. ओके, आता हे क्लिअर झालं की शेअरमध्ये भांडवल आणि व्याज या दोन्ही गोष्टींवर भांडवल जे काही शेअर होल्डर्स आहे त्यांचा हक्क आहे. आणि डेप्ट इन्स्ट्रुमेंट जे तुमचे आहेत की जिच्यामध्ये तुम्ही हे बॉन्ड आणि डिबेंचर दिलं आहे, याच्यात फक्त तुम्हाला जे लोन आहे ज्याच्यावर ते बॉन्ड आणि डिबेंचरवर एक इंटरेस्ट लोन द्यायचं आहे, इंटरेस्ट द्यायचं आहे, त्या भांडवलावर त्या लोकांचा हक्क नसणार आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ओके, आता आपण इकडच्या 3 गोष्टी समजून घेऊया: इक्विटी शेअर, प्रेफरन्सेस शेअर आणि डेरिव्हेटिव्ह शेअर. डेरिव्हेटिव्ह काय असतात? एक, इक्विटी शेअर ज्याच्याकडे असतील त्याचा कॅपिटल, लॉस आणि प्रॉफिट या तिन्ही गोष्टींमध्ये हक्क असतो. म्हणजे त्याचा क्लेम ह्या तिन्ही गोष्टींमध्ये आहे, भांडवलावर पण, तिथल्या नफ्यावर, तिथल्या तोट्यावर. उद्या तोटा झाला तर त्यालाही तोटा होणार. प्रेफरन्सेस शेअर जे असतात हिच्यामध्ये काय असतं की एक फिक्स अमाऊंट असते डिव्हिडंडची, की तुम्ही एवढे एवढे शेअर घेतलेले आहे, तुम्ही 1 रुपयाचा शेअर घेतला, आम्ही दरवर्षी तुम्हाला त्याच्यावर 25 पैसे देणार आहोत, दॅट्स इट. मग त्यांचा प्रॉफिट लॉस आणि भांडवल म्हणजे भांडवलात ते राहते, पण प्रॉफिट लॉसमध्ये काही एक संबंध नसणार आहे. ओके, तेवढे पैसे त्यांना मिळत राहतील प्रॉफिटच्या बाबतीमध्ये. तर कंपनी जर बुडाली तर त्यांचा भांडवलावर हक्क असतो, आणि या भांडवलावर हक्क त्यांचा जो असतो प्रेफरन्सेस शेअरचा, तो कसा असतो? तर तो नेक्स्ट टू बॉन्ड होल्डर्स असतो. बॉन्ड होल्डर्स कुठं आहे? डेप्टमध्ये. हे इकडं आहे बॉन्ड होल्डर्स, कर्ज आहे ना. तर बॉन्ड होल्डर्सला पहिले पैसे मिळतील, त्याच्यानंतर नेक्स्ट कोणाचा नंबर लागतो? तर प्रेफरन्सेस शेअर ज्याच्याकडे असतील त्याचा नंबर तिथं लागतो. हे नीट लक्षात ठेवायचं. आणि हे जे ओनरशिपचे क्लेम्स येतात तर तो सगळ्यात शेवटी जाणार. इक्विटी शेअर्सवाला जो राहील तो सगळ्यात शेवटी. ओके, काही उरलं तर, नाही उरलं तर जायचं घरी तसंच. ओके, ह्या 3 गोष्टी आहे.
आता डेरिव्हेटिव्ह ही कन्सेप्ट कुठे येते की जिथं ट्रेड होतो ॲक्च्युअल स्टॉक मार्केटमध्ये, स्टॉक एक्सचेंजमध्ये, तर तिथं आपण हे समजून घेऊयात की हेजिंग किंवा स्पेक्युलेशन जे असतं की एखाद्याला वाटतंय की आपल्याला हा शेअर किंवा ही कंपनीचं हे खूप जास्त विकलं जाणार आहे, तर तो तिथं ते विकत घेतो वगैरे. तर ते सगळे जे असतं की फ्युचर, ऑप्शन, फॉरवर्ड, स्वॅप्स वगैरे, तर हे आपण स्टॉक एक्सचेंजमध्ये बघूयात की जिथं ट्रेडिंग होणार आहे. तर हा एक मुद्दा इथला आपण पुढं कव्हर करणार आहोत. हे 2 मुद्दे तुम्हाला कळाले असतील. आता बॉन्ड आणि डिबेंचर याच्यात काय फरक आहे? एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे दोन्ही जरी डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे कर्ज घेण्याच्या ह्या पद्धती आहेत, तर बॉन्ड आणि डिबेंचरमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की बॉन्ड जे असतात ते इनसिक्युअर असतात. बॉन्डच्या बाबतीत कसलीही गॅरंटी नसते. म्हणजे तुम्ही कंपनीला लोन दिलं त्याच्यानंतर त्याची कसली श्युरिटी नाही आहे. आणि डिबेंचर जे आहे तर त्या केसमध्ये थोडीशी श्युरिटी असते. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर तुम्हाला कोणाला सजेस्ट करायचं असलं तर नक्कीच तुम्ही बॉन्डपेक्षा डिबेंचरमध्ये त्याला सांगा की तो करू शकतो इन्व्हेस्ट. का तर डिबेंचर ही गोष्ट जी आहे की जिच्यामध्ये एखादा प्लांट असतो त्याला तुम्ही पैसे देता, एखादी मशिनरी आहे, एखादं ट्रॅक्टर घेतलं त्याला पैसे दिले, तर हे डिबेंचर आहे. म्हणजे काहीतरी होतं इथं, कंपनी उभी राहते, काहीतरी काम होणार आहे. बॉन्डच्या बाबतीत तसं नाही. बॉन्डच्या बाबतीत काय होणार नाही होणार माहीत नाही. तर म्हणजे कंपनीकडून पैसे घेतले, सांगून पैसे घेतले की बाबा आंब्याचा धंदा करायचा, नंतर गेलं पळून मॉरिशियसला, आपण काय करणार? ओके, नो श्युरिटी इन केस ऑफ बॉन्ड्स. आता बघा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि इंडस्ट्रियल सिक्युरिटीज अशा 2 सिक्युरिटीज होत्या. गव्हर्नमेंट सिक्युरिटीला गिल्ट एज मार्केट असं म्हटलं जातं. MCQमध्ये विचारलं जातं बघा, व्हॉट इज गिल्ट एज मार्केट? गिल्ट एज मार्केट जे आहे ते म्हणजे काय की गव्हर्नमेंटच्या ज्या काही सिक्युरिटीज असतात त्या विकल्या जातात, त्याची खरेदी होते, त्याचा हे होतो, त्याला गिल्ट एज मार्केट म्हटलं जातं. आणि याला ऑफ द बेस्ट क्वालिटी याचा अर्थ होतो. म्हणजे हे बेस्ट क्वालिटी आहे. याचं रिझन असं आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या बाबतीमध्ये की गव्हर्नमेंटच्या बाबतीत इश्यू असा होतो की गव्हर्नमेंट तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडत नाही. ते प्लस मायनसमध्ये, म्हणजे याच्यात एक वेळ तुम्हाला कमी व्याजदर मिळेल पण श्युरिटी असते. म्हणजे साधी एक गोष्ट आहे बघा, LIC एजंटला तुम्ही कधी भेटला असाल आयुष्यात किंवा तुमच्या जवळपास कुणी असेल तर ते एकाच गोष्टीवर त्यांचं आयुष्य चालतं, ते म्हणजे काय की LIC हे गव्हर्नमेंटचं आहे, तुमचे पैसे डुबणार नाहीत. आणि दुसरं जे काही सगळं आहे ते प्रायव्हेट आहे, त्याची काही गॅरंटी नाही, याच्यावरच आयुष्य चालतं सगळं. तसा हा प्रकार आहे. गव्हर्नमेंट आपल्याला वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्याला गिल्ट एज मार्केट म्हटलं जातं, जिथं त्याची खरेदी विक्री होते, ते एक लक्षात ठेवा. इंडस्ट्रियल सिक्युरिटीज म्हणजे काय? कंपन्या, इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल ऑर्गनायझेशन. आता या दोघी प्रायमरी किंवा सेकंडरी मार्केटमध्ये विकल्या जातात. तर हे इथं महत्त्वाचं आहे. आयदर प्रायमरी, सेकंडरी दोघीकडे विकल्या जातात. तुम्हाला मी सांगितलं न्यू इश्यू मार्केट प्रायमरी मार्केट असतं आणि ओल्ड जे असतं ते सेकंडरी मार्केट. पहिल्यांदा विकल्या गेलेल्या आणि नंतर एकदा विकली गेलेली परत परत. आता इश्यू कसं केलं जातं बघा शेअर, ते बघा, हे महत्त्वाचं आहे. शेअर्स इश्यू कसे होतात है ना? इक्विटी म्हणजे सिक्युरिटीज इश्यू करायचे आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. एक पब्लिक इश्यू आहे, एक अदर इश्यू आहे. अदर दॅन पब्लिक म्हणजे जनतेपेक्षा बाकीचा जो काही कार्यक्रम आहे तो आपण बघूयात. सुरुवातीला ऑल ओव्हर जनता है ना, भारत की आम जनता जिनके लिए है पब्लिक इशू. पब्लिक इशूमध्ये 3 गोष्टी आहेत. एक IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ओके, हा एक पहिला कार्यक्रम आपला. याच्यामध्ये काय होतं की पहिल्यांदाच कंपनी ज्यावेळेस शेअर इश्यू करते तर त्याला काय म्हटलं जातं? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे पहिल्यांदा शेअर इश्यू होत आहेत कंपनीचे. दुसरा प्रकार याच्यातला आहे FPO, फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. म्हणजे काय? एकदा इश्यू केलेले आहेत कंपनीने त्याच्यानंतर ती परत इश्यू करते शेअर, तर त्याला म्हटलं जातं नॉट फर्स्ट टाईम इश्यू केलेल्या त्या असतात फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. म्हणजे आपल्या हॉटेल आठवा, आपल्या हॉटेलला आपण पहिल्यांदाच 100 रुपयाचे जे शेअर, 100 शेअर 1-1 रुपयाने आपण रिलीज केले होते, ते पहिल्यांदा होतं. नंतर आपलं हॉटेल जर तुफान चालायला लागलं, आपलं पुण्यातलं फुल झालं आहे, आता आपल्याला पाहिजे, कारण त्यांची नवीन लोकांची डिमांड आहे की तुम्ही अजून आम्हाला पाहिजे, आपल्याला परत हॉटेल उभे करायचे, आपण परत तसे शेअर रिलीज करू, तर त्याला काय म्हटलं जाईल? फॉलो ऑन पब्लिक. कारण ऑलरेडी आपण एकदा केलं होतं, आपण परत जेव्हा करू म्हणजे एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ते झालं फॉलो ऑन पब्लिक ऑफरिंग. तिसरं एक महत्त्वाचं असतं की प्रायव्हेट प्लेसमेंट. प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे काय? आता काय होतं ना, तुमचा ब्रँड खूप भारी झालेला आहे, मोठं झालेलं आहे, आपल्या हॉटेलच्या 50 शाखा झालेल्या आहेत, जगभरातली लोकं आपल्याला ओळखायला लागली. त्यावेळेस काय होतं की जे हाय वर्थ इन्व्हेस्टर्स असतात, म्हणजे ज्यांच्याकडं खूप संपन्न असे गुंतवणूकदार असतात, त्यांच्यासाठी काही शेअर राखून ठेवले जातात. म्हणजे आपण शेअर रिलीज करणार आहोत, आपण 100 शेअर रिलीज करणार आहोत आणि आपल्याला पहिलेच त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण 30 राखीव ठेवले, बाकीचे 70 रिलीज केले, 30 त्यांना देऊन टाकले. याच्यामध्ये कोण येतं? क्वालिफाईड इन्व्हेस्टिंग बायर. तर हे एक लक्षात ठेवायचं.
क्वालिफाईड इन्व्हेस्टिंग बायर्स, तर हे हाय वर्थ असणारी लोकं असतात. याच्यामध्ये मोस्ट प्रॉब्ली आपलं म्युच्युअल फंड वगैरे येतो, तर ते प्रायव्हेट प्लेसमेंट असतं. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पब्लिक इश्यू. याच्यानंतर दुसरा आहे ऑदर इश्यू, म्हणजे ऑदर दॅन पब्लिक. आता भारत की आम जनता सोडून तिच्यातली काही मोर इक्वल लोक कोण आहेत? एक. हिच्यातला सगळ्यात पहिला असतो राईट्स इश्यू. राईट्स इश्यू जो काही आहे, राईट्स इश्यू म्हणजे काय, की ज्या लोकांनी ऑलरेडी तुमचे शेअर होल्डर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले शेअर होल्डर जे जुने आहेत त्यांनाच तुम्ही ऑफर करता की आम्ही परत शेअर घेऊन येतोय, पण तुम्हाला पहिला प्रेफरन्स आम्ही देतोय, कारण त्यांचा आपल्या कंपनीचे ती लोकं आहेत, त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे. तर त्या हिच्याने एक लिगल हिच्याने तो ॲस्पेक्ट असतो. तर राईट्स इश्यू, एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला तुम्ही ऑफर करता शेअर. दुसरं असतं बोनस इश्यू. बोनस इश्यू काय प्रकार असतो? चला, बोनस इश्यू म्हणजे काय, आपण हॉटेल सुरू केलेलं आहे, आपल्याला 100 लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये, तर जे काही प्रॉफिट आपल्याला होणार आहे 2021मध्ये, आपल्याला जर समजा 100 रुपयाचे आपण 300 रुपये कमवले, वरचे 200 रुपये हे प्रॉफिट आहे. हे प्रॉफिट आता आपल्याला शेअर होल्डर्सला द्यावं लागेल, कारण त्यांच्या भांडवलावर हे सगळं उभं राहिलेलं आहे, कारण त्यांचा कॅपिटल आणि प्रॉफिट या दोघांमध्ये सहभाग असतो, हक्क असतो, आपण बघितलेला आहे. पण आपण काय करतो की हे जे 200 रुपये आहे, हे 200 रुपये आपण त्यांना देत नाही, त्याऐवजी काय करतो, त्यांना परत शेअर आपण इश्यू करतो की तुम्ही शेअरच घ्या, कारण हे जे पैसे आलेले आहेत आपण अजून गुंतवू, अजून 4 हॉटेल काढू आणि तुम्हाला अजून जास्त प्रॉफिट होईल, सो तुम्ही जास्तीचे शेअर घ्या. म्हणजे बोनस किंवा नफा जो आहे शेअरचा, त्याच्याऐवजी त्याला परत शेअरच द्यायचा. म्हणजे 1 रुपया द्यायच्याऐवजी त्याला जर 1 रुपयाचा 2 रुपये नफा झाला आहे, 100चे 300 रुपये, तर ते 2 रुपये द्यायच्याऐवजी त्याला परत 2 शेअर देऊन टाकायचे, त्याला म्हणतात बोनस इश्यू. स्वेट इक्विटी इश्यू. आता स्वेट इक्विटी इश्यू म्हणजे काय, याच्यामध्ये स्वेट आहे, घाम. आता एखादी कंपनी उभी राहते, त्याच्यातले जे काही कर्मचारी त्याच्यासाठी घाम गाळतात ना, त्या लोकांना पहिला प्रेफरन्स दिला जातो. एम्प्लॉई असतील, डिरेक्टर असतील त्या कंपनीचे, त्यांना इश्यू केले जातात शेअर, त्याला म्हटलं जातं स्वेट इक्विटी इश्यू. तर हे 3 कन्सेप्ट लक्षात ठेवा. राईट इश्यू म्हणजे एक्झिस्टिंग शेअर होल्डरलाच शेअर देणं. बोनस म्हणजे काय, शेअरच्या नफ्याच्या ऐवजी शेअर देणं. आणि स्वेट इक्विटी म्हणजे ज्या कंपनीसाठी घाम गाळणारी लोकं, म्हणजे कर्मचारी वर्ग, त्यांना, डिरेक्टरला, त्यांना शेअर इश्यू करणं. आता ओल्ड इश्यू मार्केट जे असतं आपलं, सेकंडरी मार्केट ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक स्टॉक एक्सचेंज आहे आणि दुसरं ओव्हर द काउंटर एक्सचेंज आहे. आता याच्यामध्ये बघा, स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, लिस्टेड सिक्युरिटीज इथं असतात. म्हणजे ज्या सिक्युरिटीज स्टॉक एक्सचेंजमध्ये विकण्याची आणि त्याचा व्यापार करण्याची परवानगी असते, त्याला लिस्टेड म्हटलं जातं. लिस्टेड म्हणजे काय, की त्यांचं क्रेडिट असतं बऱ्यापैकी, आणि म्हणून त्या लिस्टेड सिक्युरिटी आहेत. दुसरं म्हणजे काय, आणि याच्यामध्ये हे स्टॉक एक्सचेंज आणि ओव्हर द काउंटर काय आहे, ओव्हर द काउंटर. आता हे ओव्हर द काउंटर काय प्रकरण आहे, की अदर दॅन लिस्टेड, म्हणजे लिस्टेड नसणाऱ्या, ओव्हर द काउंटर नॉन लिस्टेड कंपनींचे शेअर्स विकणं, खरेदी करणं, है ना. जसं आपण म्युच्युअल फंडाचं लेक्चर बघितलं आहे बघा. म्युच्युअल फंडमध्ये 2019मध्ये सेबीने ऑर्डर दिल्या. सेबीने सांगितलं की बाबा तुम्हाला फक्त म्युच्युअल फंडवाल्यांना, जे इन्व्हेस्ट करणारे म्युच्युअल फंडमध्ये ज्या कंपन्या आहेत, त्यांनी फक्त लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे. ते फ्रँकलिन टेम्प्टनचं जे गणित गडबडलेलं आहे, त्यांनी अतिशय दडभद्री कंपन्यांचे शेअर घेतले की ज्यांचं काही होणार नव्हतं आयुष्यात, आणि त्याच्यामुळे ते गडबडलेलं आहे. तर म्युच्युअल फंडच्या बाबतीत सेबीने हा नियम आणला होता. तर नॉन लिस्टेड आणि लिस्टेड, ओव्हर द काउंटर म्हणजे नॉन लिस्टेड कंपन्या. ओके. आता याच्यामध्ये आपलं डेरिव्हेटिव्ह आलं, टाईप्स ऑफ ट्रेडिंग. ट्रेडिंग कसं होतं, आता आपण बघितलं शेअर कसे इश्यू होतात, प्रकार, कुठं कुठं त्याचा व्यापार होतो. आता व्यापार कसा होतो, त्याच्यात पहिली गोष्ट आहे कॅश ट्रेडिंग. कॅश ट्रेडिंग काय असतं, की सेल आणि परचेज ज्या दिवशी होणार आहे सिक्युरिटीजचा, त्याच दिवशी जी किंमत असेल त्याला तुम्हाला विकत घ्यावं लागतं. दॅट इज कॅश ट्रेडिंग. दुसरं असतं फॉरवर्ड ट्रेडिंग, याला म्हटलं जातं डेरिव्हेटिव्ह. ओके. आता डेरिव्हेटिव्ह प्रकरण जे होतं, की सिक्युरिटीजमध्ये इक्विटी शेअर्स होते बघा, त्याच्यानंतर दुसरं होतं ते होतं प्रेफरन्सेस शेअर, आणि तिसरं होतं डेरिव्हेटिव्ह. हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे फॉरवर्ड ट्रेडिंग. फॉरवर्ड ट्रेडिंग म्हणजे काय, फ्युचर डेट, भविष्यातली एखादी तारीख आहे, त्या दिवशी प्री ॲग्रीड प्राईसला, म्हणजे आज ठरवलेल्या किमतीला तुम्हाला विकत घ्यायचे शेअर किंवा विकायचे आहेत. ओके. म्हणजे 2 लोक असणार, ए आणि बी. ओके. आता फॉर एक्झाम्पल ए आपल्या कंपनीचा मालक आहे, आपल्या हॉटेलचा मालक आपण एला बनवलेला आहे, आणि या हॉटेलचे आपण 50 शेअर 1 जानेवारी 2021ला या बीला विकणार आहोत. त्याची किंमत आजच आपली ठरली की पर शेअर 5 रुपये. याला म्हणतात फॉरवर्ड ट्रेडिंग. याच्यात 2 प्रकार असतात. एक असतं फ्युचर, दुसरं असतं ऑप्शन. फ्युचर आणि ऑप्शन. फ्युचर म्हणजे काय, हा जो करार झालेला आहे आजच्या दिवशी,
की 1 जानेवारी 2021ला 50 शेअर 5 रुपयांनी आपल्याला विकायचे, तर ते बीला घ्यायचे. दॅट्स इट. त्याला म्हणतात, म्हणजे जे ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या करारानुसार तुम्हाला वागावं लागेल. शेअर विकत घ्यायचे, म्हणजे उद्या ए असं म्हणू शकत नाही की मला शेअर विकायचे नाही, किंवा बी असं म्हणू शकत नाही की मला घ्यायचे नाही. तर घ्यावेच लागतील, पैसे द्यावे लागतील. ऑप्शन म्हणजे काय? पर्याय. आता इथं पर्याय असतो. ए कडं की मला नाही विकायचे, त्याला 1 जानेवारी 2021ला वाटलं की नाही मला नाही विकायचं, तर तो नाही विकणार. बीला असं वाटलं की नाही मला विकत नाही घ्यायचं, तर तो विकत घेणार नाही. म्हणजे बायर ऑर सेलर दे कॅन विथड्रॉ फ्रॉम ॲग्रीमेंट. ते त्या ॲग्रीमेंटमधून बाहेर निघू शकतात. त्याला ऑप्शन्स म्हटलं जातं. याच्यासाठीचं जे पुट ऑप्शन असतं, पुट ऑप्शन जे आहे ते सेलरसाठी आहे, आणि कॉल ऑप्शन जे आहे ते बायरसाठी आहे. ओके, म्हणजे जर सेलरनी म्हटलं की मी विकत नाही, दॅट इज पुट ऑप्शन. जर बायरनी म्हटलं मी घेत नाही, तर कॉल ऑप्शन. आणि हे डेरिव्हेटिव्ज आहेत, फ्युचर अँड ऑप्शन्स. आता यांची इंडिपेंडंट व्हॅल्यू 0 आहे. त्यांना काहीही किंमत नाही डेरिव्हेटिव्हजला, फ्युचर ऑप्शनला. पण किंमत कशाची आहे? सिक्युरिटीजची. ज्या सिक्युरिटीज विकल्या जाणार आहे त्याची किंमत असते. तर तो इथं मुद्दा आहे. स्टॉक एक्सचेंज. पहिलं जे स्टॉक एक्सचेंज आहे तर ते म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. 1987ला स्थापना आहे. एशियाचं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे. याला द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन असंही म्हटलं जातं. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहे ते स्टॉक ब्रोकरच्या मालकीचं आहे. आत्ताच्या परिस्थितीत हे डीम्युच्युअलाइज्ड आहे. डीम्युच्युअलाइज्ड म्हणजे काय? जे काही शेअर्स ब्रोकरकडं होते ते त्यांनी पब्लिकला ट्रान्सफर केलेले आहेत. याला डीम्युच्युअलायझेशन असं म्हटलं जातं. MCQ करता लक्षात ठेवा. याची जी इंडेक्स आहे ती आहे सेन्सेक्स, सेन्सिटिव्ह इंडेक्स. ज्या टॉपच्या 30 कंपन्या आहेत त्यांना या इंडेक्समध्ये स्थान दिलं जातं, आणि या कंपन्यांना ब्ल्यू चिप कंपनी असं म्हटलं जातं. आणि ह्या टॉपच्या कंपन्या आहेत, म्हणजे गॅरंटी असते यांची. ओके. आणि दुसरी जी आहे इथली महत्त्वाची स्टॉक एक्सचेंज म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSE. 93ला याची स्थापना आहे. फेरवानी कमिटीच्या शिफारसीनुसार याची स्थापना झाली होती. याची जी प्रमोटर बँक आहे ती IDBI बँक आहे. आणि याची जी इंडेक्स आहे ती आहे निफ्टी, नॅशनल इंडेक्स फॉर 50 कंपन्यांचा याच्यात विचार होतो. बॉम्बे एक्सचेंजमध्ये 30 कंपनी, ज्याला ब्ल्यू चिप कंपन्या म्हटलं जातं. मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय? की आजच्या डेटमध्ये लोकांना विकलेल्या शेअरची किंमत काय आहे, म्हणजे याला लोकांना विकलेले जे शेअर्स असतात त्याला आउटस्टँडिंग शेअर पण म्हटलं जातं. आणि व्हॅल्यू ऑफ शेअर दॅट वर ॲट सोल्ड टू पीपल. लोकांच्या हातात जर आजच्या डेटमध्ये समजा लोकांकडं 1000 शेअर आहेत आणि प्रत्येकाची जी किंमत आहे, आपण जर लमसम विचार केला तर 10 आहे, तर टोटल किती झालं? 10K झालं आहे. 10,000. 10,000 काय झालं? मार्केट कॅपिटलायझेशन झालं. ओके. त्याच्यानंतर डिपॉझिटरी म्हणजे काय? आपण जे सगळ्या सिक्युरिटीज विकतो, शेअर विकतो, खरेदी करतो, तर त्याचं रेकॉर्ड ठेवण्याचं जे काम केलं जातं इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये, डीमॅट फॉर्मॅट ज्याला म्हटलं जातं. डीमॅट म्हणजे काय? डिमॅटरलाइज्ड, त्याला डिपॉझिटरी म्हटलं जातं. तर हे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये आपले सगळे शेअर्स वगैरे ठेवतात डिपॉझिटरीमध्ये. भारतात 2 डिपॉझिटरी आहेत, दोन्ही मुंबईलाच आहेत. ओके. मुंबई. तिच्यातलं पहिलं डिपॉझिटरी जे आहे ते नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड, NSDL हे आहे. आणि दुसरं सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड आहे, इंडिया लिमिटेड. क्लिअरिंग हाऊस काय असतं? क्लिअरिंग हाऊस हे डिपॉझिटरीसारखंच काम करतं, जे सिक्युरिटीज ट्रेड जो असतो, सगळ्या सिक्युरिटीचा जो व्यापार होणार आहे त्याचं सेटलमेंट खूप सोप्या पद्धतीने करतं. दॅट इज क्लिअरिंग हाऊस. आता हे क्लिअरिंग हाऊस जे आहे ते जे असतं की म्हणजे ओनरशिप आणि डिलिव्हरी ऑफ सिक्युरिटीज. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता की क्लिअरिंग हाऊस हे डिपॉझिटरी आहे का पॅरलल किंवा अल्टरनेट आहे, तर ते एक आहे. त्याच्यानंतर क्लिअरिंग बँक. आता जे काही सिक्युरिटी विकल्या जातात, खरेदी केल्या जातात, तर त्याच्यामध्ये फंड ट्रान्सफर होतो. म्हणजे आज जर माझ्याकडे असणारा शेअर मी तुम्हाला विकला, तर याच्यामध्ये काय आहे ना की तुम्ही तुमच्याकडचे काहीतरी पैसे मला देणार आहात, तर हा व्यवहार जो होतो तो क्लिअरिंग बँक थ्रू होतो. आणि तो सगळा नॅशनल सिक्युरिटी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, NSCCL द्वारे होतो. रोलिंग सेटलमेंट. आता रोलिंग सेटलमेंट काय असतं बघा. तुम्ही जर तुमच्या मोबाईल किंवा कुठल्याही कंप्लेंट जर केल्या असतील तुम्ही, तर त्या कंप्लेंटमध्ये एक गोष्ट असते, तुम्हाला कस्टमर केअर सांगतो की 2 वर्किंग डेजमध्ये आम्ही तुमचं काम करू, 48 तासामध्ये. तर रोलिंग सेटलमेंट म्हणजे याला T+2 असंच म्हटलं जातं. टी म्हणजे काय? ज्या दिवशी ट्रेड डे, ज्या दिवशी व्यापार झालेला आहे, तुम्ही काहीतरी विकलं आहे किंवा काही सेल केलेलं आहे किंवा काही विकत घेतलेलं आहे सिक्युरिटीजच्या बाबतीत, तो झाला ट्रेड डे.
त्याच्यानंतर 2 वर्किंग डेज म्हणजे 48 आवर्स लागतात, ज्याच्यानंतर हे सगळं काम होतं. तर त्याला रोलिंग सेटलमेंट असं म्हटलं जातं शेअर मार्केट, कॅपिटल मार्केटमध्ये. लक्षात ठेवा. ऑनलाईन ट्रेडिंग आजकाल कॉमन झालेलं आहे बघा. BSE जे आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याच्यासाठी बोल्ट काम करतं. BSE ऑनलाईन ट्रेडिंग. आणि NSE जे आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, त्याच्यामध्ये नीट आहे बघा, नॅशनल एक्सचेंज ऑटोमेटेड ट्रेडिंग नावाचं. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे आपला तो म्हणजे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स. तर हे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट काय करतात, 25 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला लोन देऊ शकतात कालावधीसाठी. याच्यामध्ये IDBI, IFCI, एक्झिम बँक असं असतं. फायनान्शियल इंटरमेडिएटरी हे एक लक्षात ठेवा. अदर दॅन आता सिक्युरिटीज मार्केट जे आहे ते सोडून आणि या डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन सोडून जे काय आहे ते फायनान्शियल इंटरमेडिएटरी आहे. फायनान्शियल इंटरमेडिएटरी ज्या असतात त्याचे 4 रेग्युलेटर आहेत. त्या रेग्युलेटरनुसार त्यांचे प्रकार आहेत सगळे. RBI, सेबी, नॅशनल हाऊसिंग बँक आणि डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स. तर ह्या 3 महत्त्वाच्या हे आहेत. आता याच्यामध्ये RBI रेग्युलेटेड बघू आपण, ॲसेट फायनान्सिंग कमिटी. आता कंपनी ॲसेट फायनान्स कंपनी काय असते की जी कंपनी 60% तिचा जो फायनान्स आहे तो ॲसेटसाठी देते, म्हणजे एखाद्या वस्तूसाठी देते, कारसाठी, ट्रॅक्टरसाठी, त्याला म्हटलं जातं ॲसेट फायनान्स. त्यांचा बिझनेस 60% हा असाच पाहिजे तरच ॲसेट फायनान्सचा त्यांना दर्जा मिळतो. दुसरा आहे लोन कंपनी, कर्ज देणारी जी कंपनी आहे त्याला लोन कंपनी म्हणतात. तिसरं आहे इन्व्हेस्टमेंट कंपनी. इन्व्हेस्टमेंट कंपनी काय करते, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करते, परंतु तिचा जो काही हे असतो उद्देश तो असतो फक्त नफा, ना की व्यापार. त्यांना व्यापारात काहीही इंटरेस्ट नसतो. ते शेअर विकणं, खरेदी करणं असल्यावर ते फक्त खरेदी करतात आणि काय करतात, प्रॉफिट कमवतात. सो RBI रेग्युलेटेड 3 फायनान्शियल इंटरमेडिएटरी आहेत. पहिलं ॲसेट फायनान्स, दुसरं लोन, तिसरं इन्व्हेस्टमेंट कंपनी. त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड बघा. व्हेंचर कॅपिटल फंड जो आहे, सेबी रेग्युलेटेडमध्ये व्हेंचर कॅपिटल फंड कितीतरी वेळा MCQला विचारला आहे. व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, जी नवी कंपनी असते तिच्या नवीन प्रोडक्टला पैसा देणारे, त्याच्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्या काही कंपन्या असतात इनोव्हेटिव्ह गोष्टींसाठी, त्यांना व्हेंचर कॅपिटल म्हटलं जातं. शक्यतो नवीन कंपन्यांमध्ये कोणी इन्व्हेस्ट करत नाही, पण ही लोक करतात, त्यामुळे ही महत्त्वाची आहेत. मर्चंट बँकर म्हणून खरं काम कोण करत असतं तर कमर्शियल बँक करतात. जे काही न्यू इश्यू असतात, न्यू इश्यू म्हणजे काय, पहिल्यांदाच इश्यू झालेले शेअर्स, तर त्याच्यासाठी जे काम करतात त्या मर्चंट बँक असतात. आणि या मर्चंट बँक काय करतात की नवीन इश्यू मॅनेज करणं, काउन्सिलिंग करणं त्याच्यासाठी, तर ते काम. आणि तिसरं आहे स्टॉक ब्रोकिंग कंपनी. स्टॉक ब्रोकिंग कंपनी काय करत असते, सिक्युरिटीच्या खरेदी विक्रीमध्ये मेडिएटर म्हणून ते काम करतात. तर याच्यामध्ये 3 आहेत बघा, सेबी रेग्युलेटेड, व्हेंचर कॅपिटल फंड, मर्चंट बँक, तिसरं आहे स्टॉक ब्रोकिंग कंपनी. तिसरं जे आहे फायनान्स इंटरमेडिएटरीमधलं ते म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक. तर नॅशनल हाऊसिंग बँक घरासाठी लोन वगैरे देणं असले प्रकार. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स असा हा चौथा प्रकार आहे फायनान्शियल इंटरमेडिएटरीजमध्ये. डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स हे जे चौथं प्रकरण आहे, ह्याच्यामध्ये निधी कंपन्या येतात. निधी कंपन्यांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स हे काही एक्सक्लुझिव्ह त्याच्यासाठी नाही आहे, ते फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय बाबी बघतं निधी कंपन्यांच्या. पण निधी कंपन्यांनी डिपॉझिटच्या बाबतीत काय नियम ठेवायचे, लेंडिंगच्या बाबतीत काय नियम ठेवायचे हे RBI बघत असतं. म्हणून MCQ करता लक्षात ठेवा की निधी कंपन्यांना 2 रेग्युलेटर असतात. तर हे MCQसाठी लक्षात असू देत. तर हे फायनान्शियल इंटरमेडिएटरी आहेत, RBI, सेबी, नॅशनल बँकिंग हाऊसिंग बँक आणि डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्स. याच्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत बघा, काही टर्म्स आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, ॲक्च्युअल जी काही व्हॅल्यू असते तर ती फेस व्हॅल्यू म्हणजे शेअरची किंमत. आता म्हणजे आपलं हॉटेल आठवा, त्याच्यासाठी आपण 100 शेअर्स 1 रुपयाचे केले होते, तर 1 रुपया काय झालं, फेस व्हॅल्यू झाली. दुसरं असतं इश्यू प्राईस. इश्यू प्राईस म्हणजे काय, फेस व्हॅल्यू प्लस शेअर प्रीमियम. म्हणजे आपल्याला जर असं कळलं की आपल्या हॉटेलच्या शेअरसाठी मार्केटमध्ये मारामारी होते, कारण हे भयानक प्रॉफिट देणारा शेअर आहे, खूप लोक त्याच्यासाठी लाईनीत लागलेले आहेत, त्यावेळेस आपण काय करतो, या 1 रुपयाची किंमत आपण 1000 रुपये करून टाकली सरळ सरळ, की आमचा एक शेअर 1000 रुपयाला. तर फेस व्हॅल्यू 1 रुपया आहे आणि शेअर प्रीमियम किती आहे, 999 रुपये. त्याला इश्यू प्राईस 1000 रुपये. त्याच्यानंतर शॉर्ट सेलिंग. शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, सेलर दुसऱ्याकडून सिक्युरिटीज विकत घेतो आणि तो दुसऱ्याला विकतो, दॅट इज शॉर्ट सेलिंग याला म्हटलं जातं. आणि म्हणजे साधी गोष्ट आहे, आता लोक आंबे विकतायत, काही झाडं लावून मग आंबे आणून आणि मग विकत नाही आहे, ते दुसऱ्याकडून आणतात विकतात, तर अशा पद्धतीने शॉर्ट सेलिंग. बुल ट्रेडिंग. बुल ट्रेडिंग म्हणजे काय, जो बायर असतो
तो खूप जास्त शेअर विकत घेतो, कारण त्याला असं वाटतं की प्राईस वाढणार आहे. त्याला बुल म्हटलं जातं. शेअर मार्केटच्या समोर पण तो बुल आहे बघा. बियर ट्रेडिंग, बियर म्हणजे काय, सेलर जो असतो विकणारा तो खूप पटापट विकून टाकतो, कारण त्याला असं वाटतं की प्राईस कमी होणार आहे शेअरची. त्याच्यानंतर सिक्युरिटायझेशन काय आहे की तुमच्याकडे जेवढं काही एक्झिस्टिंग ॲसेट आहे त्याच्या सगळ्या सिक्युरिटीज तुम्ही घेतल्या. तुमच्याकडं 1000 रुपये होते, तुम्ही सगळे शेअर घेऊन टाकले, दॅट इज सिक्युरिटायझेशन. बायबॅक म्हणजे काय, आपण इश्यू केलेले शेअर्स आपण परत ॲक्युमुलेट करायचे. म्हणजे आपल्या हॉटेलचे आपण जे 100 शेअर विकले होते, आपल्याला ते परत पाहिजेत लोकांकडून, है ना, कारण आता आपण सधन झालेलो आहे, आपल्याकडे फुल प्रॉफिट आहे, म्हणून आपण थोडाफार जास्त देऊन त्याच्याकडून ते विकत घेऊन घ्यायचं. प्राईस अर्निंग रेशो हा कशाचा असतो, प्राईस पर शेअर डिवायडेड बाय अर्निंग पर शेअर. MCQ साठी हे लक्षात ठेवा. कम्युनिटी एक्सचेंज काय असतं की हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही कुठल्या गोष्टी विकू शकता किंवा विकत घेऊ शकता. तर एक, कृषी संबंधीचे प्रोडक्ट्स, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स, नॅचरल रिसोर्सेस जसं आयर्न ओर आहे, क्रूड ऑइल आहे, किंवा मेटल आहेत, गोल्ड आणि सिल्वर, त्याला कम्युनिटी एक्सचेंज असं म्हटलं जातं. सिक्युरिटीज ज्या असतात तिच्यामध्ये प्रकार आहेत. ट्रान्सफरेबल, नॉन ट्रान्सफरेबल सिक्युरिटीज. म्हणजे साधी गोष्ट आहे. ट्रान्सफरेबल म्हणजे काय, तुम्ही बसचं तिकीट काढलं तर दुसऱ्याला विकू शकता का, तिथं नाही, त्याच्यावर लिहिलेलं नॉन ट्रान्सफरेबल आहे. किंवा थिएटरला जा, तिकीट काढा, त्याच्यावर लिहिलेलं असतं, दुसऱ्याला ट्रान्सफरेबल नाही. आणि जो विकतो, ट्रान्सफर करतो, तो ब्लॅक मार्केटिंग करत असतो तिथं. म्हणजे तसंच सिक्युरिटीच्या बाबतीत असतं की ओनरशिप ट्रान्सफर होऊ शकते किंवा होऊ शकत नाही. ट्रान्सफरेबल पण असतात, नॉन ट्रान्सफरेबल. क्युम्युलेटिव्ह आणि नॉन क्युम्युलेटिव्हमध्ये काय असतं की एखाद्या कंपनीने ॲरियर्सच्या याच्यामध्ये त्यांचा थोडा इश्यू असला, काही त्यांनी एखाद्या वर्षी तुम्हाला शेअर नाही दिला, तर ते येत्या काळात तो शेअर तुम्हाला देतात. म्हणजे 2020 लॉकडाऊनमध्ये खूपच गडबड झालेली आहे, ह्या वर्षी काही नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल बोनसमध्ये ते सगळं. नॉन क्युम्युलेटिव्ह म्हणजे असं काही एक तिच्यामध्ये प्रोव्हिजन नसतं. कन्व्हर्टिबल, नॉन कन्व्हर्टिबल म्हणजे काय की तुमचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेअर इंटू डिबेंचर असं जो काही, किंवा शेअर इंटू बॉन्ड, याला म्हणतात कन्व्हर्ट होणं एखाद्या दुसऱ्या ह्याच्यात. तर तसं कन्व्हर्टिबल नाही आहे ना. ते एक्समॅन सिरीजमध्ये कसे लोक या ह्याच्यातून त्या ह्याच्यात जातात, तसं कन्व्हर्टिबल आणि नॉन कन्व्हर्टिबल तशा पण सिक्युरिटीज असतात. म्युच्युअल फंडचं लेक्चर मी घेतलेलं आहे, ते तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी याच व्हिडिओमध्ये देईल. हेज फंड्स काय असतात बघा. म्युच्युअल फंडमध्ये काय असतं, सिम्पली काही लोक ज्यांना मार्केटबद्दल एवढंसं ज्ञान नाही आहे, पण त्यांना चांगली इन्व्हेस्टमेंट करायची आहे, सेफ इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर ते पैसे देतात आणि त्यांच्या बाजूने एक्सपर्ट लोक, खूप अशा लोकांकडून पैसे घेऊन मग ते इन्व्हेस्ट करतात. आणि हेज फंडमध्ये काय असतात की जे स्वतःच दिग्गज असतात, त्यांच्याकडे खूप पैसा असतो, अशी जी लोकं असतात ती तो पैसा स्वतःहून गुंतवतात. यांनी सेबीकडे रजिस्टर केलेलं नसतं, म्युच्युअल फंडनी सेबीकडे रजिस्टर केलेलं असतं. सेबी आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे बघा. सेबीची स्थापना 88 नंतर त्याला स्टॅट्युटरी 92मध्ये मिळालं. तर सेबी एक लक्षात ठेवा. तर सेबीबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सेबीचं काम असतं की जे इन्व्हेस्टर आहेत या सगळ्या कॅपिटल मार्केटमध्ये इकडं तिकडे शेअरमध्ये टाकतात पैसे, त्यांचं हित जपणं म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये, तर ते महत्त्वाचं काम सेबी करत असते, त्यांना अवेअर करायचं. तर ते एक लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने आपण एक कॅपिटल मार्केटच्या ह्या संकल्पना समजून घेतलेल्या असतील. त्या जर तुम्हाला नक्की आवडल्या असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.